कल्याण में एक मराठी परिवार के वायरल वीडियो मामले में पुलिस ने खुलासा किया है। वीडियो में एक मराठी युवक अन्याय के खिलाफ आवाज उठा रहा है। आरोप है कि एक परप्रांतीय रिक्शा चालक ने मारपीट की। स्टेशन परिसर में परप्रांतीय रिक्शा चालकों की दादागिरी और अत्याचार का मामला सामने आया है। पुलिस ने कहा कि ये मराठी और परप्रांतीय विवाद नहीं है, बल्कि मारपीट करने वाले रिक्शा चालक के खिलाफ कार्रवाई की गई है। आज इथून येताना मी आणि माझी बायको येत होतो या रस्त्याला, रिक्षावाले इथं पूर्ण रिक्षा अडवून धरतात। रोजचा नागरिक असतो इथे येणारा, त्याला जायला यायला रोजचा त्रास होतो। आम्ही टॅक्स भरतो, झकमाराला भरतो का यांचे रस्त्यावर अडवून ठेवा, यांच्या बापाचा रोड आहे का? माणूस रोज थकून भागून येतो इथे यांच्या रिक्षावाला हटवण्यासाठी का? एक तरी सुविधा चांगली आहे का? इथं हा एरिया बघा, सगळे परप्रांतीय भेंडी रिक्षावाले इथं हे करतात आणि वरतून जावं त्यांचा वेश्या व्यवसाय चालू आहे। एक पण लेडीज वरतून जायला मागत नाही, कारण की तिथं वेश्या व्यवसाय इथं कोण बोलायला बघत नाहीये। इथून जायला गेलो तर या रिक्षावाल्याची गर्दी, जायचं कुठं? आज माझ्यावरती काठीने हात उचलला झाला। मी विरोध करायला गेलो तर 10 रिक्षावाले माझ्या अंगावर आलेले। आज पोलीस कंप्लेंट करायला गेलो तर पोलीसवाले बोलतात की पुढच्या यायला द्या, जायचं कुठं? क्विक ऍक्शन घेते का कोण? काल दिनांक 25 जानेवारी रोजी कल्याण रेल्वे पोलीस स्टेशनच्या परिसरामध्ये जो एक व्हिडिओ व्हायरल झालाय, तर त्या संदर्भात माझं स्पष्टीकरण असं आहे की काल यातील तक्रारदार संकेत तुपगावकर यांचा काही स्थानिक रिक्षा यांच्यासोबत स्कूटी लावण्यावरून वाद झाला होता। तर त्यामध्ये रिक्षावाल्यासोबत पण त्यांचा काही वादावादी झाली होती। तर ते नागरिक आहेत, तर ते आमचं रेल्वे स्टेशन परिसरामध्ये पूर्वी जे जुनं पोलीस स्टेशन होतं ते आता स्थलांतरित नवीन इमारतीत झालेलं आहे। याची कदाचित त्यांना जाण नसावी, परंतु नवीन पोलीस स्टेशनला ते आल्यानंतर त्यांची तक्रार आपण दाखल करून घेतलेली आहे आणि त्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई आपण केलेली आहे। तर यामध्ये कुठलाही स्थानिक आणि परप्रांतीय असा वाद नाहीये। यामध्ये परप्रांतीय तसेच स्थानिक सुद्धा नागरिक या ठिकाणी रिक्षा चालवतात, त्यामुळे तो काही प्रश्न नाही। आणि त्या परिसरामध्ये स्मार्ट सिटीचं काम चालू असल्यामुळे सध्याच्या स्वरूपामध्ये रहदारीचा वाद हा होतो आहे, परंतु स्थानिक वाहतूक पोलीस, आरटीओ आणि सर्वांच्या मदतीने आमची त्या ठिकाणी कारवाई आहे। तसेच रेल्वे स्टेशन परिसरामध्ये स्कायवॉकवरती वेश्या व्यवसाय वगैरे चालतात, या तक्रारी आमच्याकडे प्राप्त होत असतात। नुकतेच आम्ही सातत्याने त्या ठिकाणी पाठपुरावा करून वेश्या व्यवसायाच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। त्याच्यामध्ये आम्ही जवळजवळ 4 दलाल आणि 13 वेश्या असं आम्ही त्याच्यावरती पिटा ऍक्ट प्रमाणे कारवाई केलेली आहे। तसेच त्या प्रमाणात त्या ठिकाणी आम्ही गोपनीय माहितीवरून 4 बांगलादेशी महिलांना सुद्धा आम्ही अटक केलेली आहे आणि त्या ठिकाणी गेली महिन्यापासून जवळजवळ 100च्या वरती आम्ही वेश्या व्यवसायावरती कारवाई केलेली आहे आणि याप्रमाणे आमच्या सातत्याने कारवाई चालू असते। आणि त्या ठिकाणी कल्याण रेल्वे स्टेशन परिसर हा संवेदनशील असल्याने आम्ही त्या ठिकाणी लक्ष ठेवून आहोत।